तर हैदराबाद गॅझेटियर लागू झालं म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं असं अजिबात होत नाही असा खुलासा मराठा आरक्षण चळवळीचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे यांनी केलाय। कोणी काहीही म्हणत असलं तरी मराठवाड्यातला फार तर 8 ते 10% मराठा समाज हा कुणबी दाखले मिळवू शकतो असंही कोंढरेंनी म्हटलंय। आणि याबाबत मराठा समन्वयक राजेंद्र कोंढरे यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आरक्षण मिळालंय का मराठा समाजाला की जुन्याच कुणबीचं मागचे पानावून पुढे आलंय, फक्त एक पॉलिश करून जी आर काढून दिलं, अशा अनेक शंका कुशंका आहेत। आपल्यासोबत स्वतः राजेंद्र कोंढरे आहेत जे मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, म्हणजे संघटना ते चालवतात आणि प्लस मराठा समन्वयक आहेत आणि अभ्यासक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आहे चळवळीतले गेले अनेक वर्षाचे। आपण त्यांनाच विचारा, सर स्वागत तुमचं J24 मध्ये। मला सांगा, काल जी तुमची गोलमेज परिषद झाली संभाजीनगरला, काय निर्णय मुळात ही गोलमेज परिषद का घ्यावीशी वाटली? कारण एकीकडे जरांगेंनी आझाद मैदानात घोषणा केली की आम्ही जिंकलो रे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं, खरं काय आहे? काय लय आजही मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे की नेमकं आपल्याला कोणतं आरक्षण लागू आहे आणि कोणतं मिळालेलं आहे आणि काय मिळणार आहे। आजही संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं संभाजीनगरच्या संयोजकांनी एक वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारवंत अभ्यासकांनी सगळे लोक बोलवले होते। ती कोणाच्या विरोधात परिषद नव्हती, परंतु कोणीच विचारच कोणत्या गोष्टीवर करू नये असं काही अर्थ निघू नये। त्याच्यातनं विचार करण्याचा समाजातल्या प्रत्येक घटकाला अधिकार आहे आणि त्यांनी त्याच्या पातळीवरनं ते प्रयत्न केले पाहिजे, म्हणून ती परिषद झाली। मराठ्यांच्या बाबतीत ओबीसी मधली जी कुणबी जात आहे, ह्या कुणबी जातीची कनेक्टिव्हिटी शोधायचे आणि इथं बंजारा समाजाला प्रवर्ग बदलायचे। नीट लक्षात घ्या, आता मराठ्यांचा प्रवर्ग बदलणार का? तर 100% बदलणार। कसा की आज मराठा कम्युनिटी ही ACBC अंडर आहे। ज्यावेळेस तो त्याच्या जुन्या नोंदीच्या आधारावर कोणती प्रमाणपत्र घेईल तो ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये जाईल। आता ओबीसी नेत्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला धक्का लागतो, तो धक्का लागतो, परंतु जे अतिरिक्त 19% आरक्षण 1994च्या JR वाढवलंय त्याच्यात हे समप होते, त्यामुळे फार मोठी नाही। आणि दुसरी भीती काय आहे की जी क्वांटिटी मोठ्या प्रमाणावर सांगितली जाते 2 कोटी 3 कोटी 4 कोटी, त्यामुळे ओबीसी समाजाला असं वाटतं ती अस्वस्थता आहे। तसं काहीही नाहीये। 39 लाख प्रमाणपत्र ही 2023 अखेर 1967 पासून 2023 39 लाख प्रमाणपत्र दिलीत। त्याच्यामध्ये 48 कुणबी जाती आहेत, 20 लाख नोंदी फक्त कोकण आणि नागपूर डिव्हिजनच्या आहेत, ज्या मराठाच नाहीत। त्यामुळं ॲक्च्युअल मूळ कुणबी म्हणून ज्या ॲक्च्युअल कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना 100% प्रमाणपत्र मिळणार आहे, त्याच्या भावकीत पण मिळणार आहे। पण सरसकट मराठ्यांना मिळणार आहे का? तर ते मिळणार नाही, कारण ज्यांची जात पूर्वाश्रमीपासून मराठाच आहे आणि आज रोजी रेकॉर्डवर मराठा आहे, ती मराठाच राहिला पाहिजे। कारण ती जर पुसून टाकली तर तुमची मराठा आयडेंटिटी ही संपुष्टात येईल। मग याला पर्याय काय? तर आज रोजी ACBCचं आरक्षण आहे, हे टिकवलं पाहिजे। यासाठी आम्ही राज्य शासनाला कालच्या परिषदेत आवाहन केलं, कारण आमचा जो बॅकलॉग आहे गेल्या 40 वर्षातला तो ह्या 10% भरून निघेल आणि ते जेवढ्या वर्षी टिकेल तेवढे त्याच्यात मुलांचा फायदा होईल। आता बघा, मागच्या आरक्षणमध्ये 8,000 लोक जॉबला लागले आणि जवळपास 2.5-3 लाख ॲडमिशन झाल्या ACBC मधनं।